नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 10 ते 16 मार्च दरम्यान खूप महत्त्वाचे काही चालू घडामोडी पाहणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 30 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे तर खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 ची दुसरी आवृत्ती 20 ते 27 मार्च 2025 दरम्यान कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आयोजित केली जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, नवी दिल्ली. या कोणत्या? तर नवी दिल्ली या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 चे आयोजन 20 ते 27 मार्च दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे, ज्यामध्ये 2024 पॅरिस पॅरालिम्पिक आणि 2022 आशियाई पॅरा गेम्स मधील 1230 सर्वोच्च कामगिरी करणारे पॅरा ॲथलीट आहेत. तर यानंतर भारतातील पॅरा स्पोर्ट्सला आणखी प्रोत्साहन देणे हा या मागचा मुख्य उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, युवा कार्य आणि क्रीडा मंत्री कोण आहेत सध्याचे? तर डॉक्टर मनसुख मांडविया हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात आपण. तर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या भारत देशाने जिंकले आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो खूप. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात आपण. तर टीम इंडियाने दुबईमध्ये फायनलमध्ये न्यूझीलंडच्या 4 विकेट्सने पराभव करून इतिहास रचला आणि 12 वर्षांनंतर ICC चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा मिळवला आहे. तर मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्थापना झाली 15 जून 1909 मध्ये. मुख्यालय आहे दुबई, संयुक्त अरब अमिरातीमध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत जय शहा आणि सदस्यत्व आहेत 108 सदस्य राष्ट्रे आणि जुने नाव काय होते ICC चे? तर इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स असे जुने नाव होते आणि 1965 मध्ये त्याचे नाव बदलून इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स असे करण्यात आलेले आहे. ठीक आहे. यानंतर 1989 मध्ये त्याचे नाव बदलून काय करण्यात आले? तर इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल असे ठेवण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे तर अलीकडेच 38वी कान्स आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा नुकतीच कोणी जिंकली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पा इनियान यांनी जिंकले आहे. कोणी? तर पा इनियान यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मार्च 2025 रोजी भारतीय ग्रँडमास्टर पन्नीर सेल्वम पा इनियानने कान्स फ्रान्स येथे झालेल्या 9व्या आणि अंतिम फेरीमध्ये देश बांधव व्ही प्रणेशचा पराभव करून 38वी कान्स आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा 2025 जिंकली आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने नवीन कार्यकारी संचालक म्हणजेच ED म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, डॉक्टर अजित रत्नाकर जोशी यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण शॉर्टमध्ये. तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI ने डॉक्टर अजित रत्नाकर जोशी यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणजेच ED म्हणून नियुक्ती केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर अलीकडेच प्रित्झकर पारितोषिक 2025 कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, लिऊ जियाकुन यांनी जिंकले आहे. कोणी? तर लिऊ जियाकुन. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर चीनचे लिऊ जियाकुन यांना 2025 चा प्रित्झकर पुरस्कार मिळाला आहे. तर स्थापत्यशास्त्राचे नोबेल म्हणून ओळखले जाणारे प्रित्झकर पारितोषिक चीनचे लिऊ जियाकुन यांना देण्यात आले आहे. तर लिऊ जियाकुन यांनी त्यांच्या कारकिर्दीचा बराचसा काळ शैक्षणिक इमारती, संग्रहालय आणि सार्वजनिक जागा डिझाईन करण्यात घालवला आहे. यानंतर मित्रांनो, प्रित्झकर पारितोषिक विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हा आर्किटेक्चर क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे, ज्याला स्थापत्यशास्त्राचे नोबेल पारितोषिक असेही म्हटले जाते. यानंतर पुढील प्रश्न. तर कोणत्या देशाने अलीकडेच आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आपल्या भारत देशाने. कोणत्या देशाने मित्रांनो? तर आपल्या भारत देशाने
तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारताने अंतिम फेरीमध्ये इराणचा पराभव करून आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद पटकावले आहे. तर भारताने अंतिम फेरीमध्ये इराणचा 32-25 असा पराभव केला. तर यानंतर आशियाई महिला कबड्डी चॅम्पियनशिपची 6वी आवृत्ती 6 ते 8 मार्च 2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली होती. तर आतापर्यंत झालेल्या 6 पैकी 5 आवृत्त्यांमध्ये भारताने विजेतेपद पटकावले आहे. यानंतर आशियाई महिला कबड्डी स्पर्धेचे 2दा आयोजन करणारे तेहरान हे पहिले शहर होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर नुकतीच पहिली महिला केंद्रीय कायदा सचिव कोण बनली आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अंजू राठी राणा बनले आहेत. कोण आहेत? अंजू राठी राणा. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर भारतीय विधी सेवा अधिकारी अंजू राठी राणा यांची नवीन केंद्रीय कायदा सचिव म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर कायदा सचिव म्हणून नियुक्ती झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत. तर त्यांनी 18 वर्ष दिल्ली सरकारमध्ये सरकारी वकील म्हणून कामकाज केले. यानंतर 2017 मध्ये त्या कायदा मंत्रालयामध्ये संयुक्त सचिव म्हणून रुजू झाल्या. यानंतर नितेन चंद्र हे शेवटचे कायदा सचिव होते. तर हे पद काही महिन्यांपासून रिक्त होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, तर फेडरल बँकेचा पहिला ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोण बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, विद्या बालन बनले आहेत. कोण आहेत? विद्या बालन. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर फेडरल बँकेने विद्या बालनची पहिली ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे, ज्यामुळे बँकेच्या ब्रँड उत्क्रांतीत एक महत्त्वाचा टप्पा होता. यानंतर फेडरल बँक ही एक भारतीय खाजगी क्षेत्रातील बँक आहे, ज्याचे मुख्यालय अलुवा केरळ येथे आहे. तर मित्रांनो, तर फेडरल बँकेचे CEO कोण आहेत? तर कृष्णन मनियन हे फेडरल बँकेचे CEO आहेत. आणि संस्थापक कोण आहेत? तर KP हॉब्स संस्थापक आहेत. कोण? तर KP हॉब्स. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर नासाचा अंतराळवीर 9 महिन्यांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर 19 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर कोण परतणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स. कोण? तर बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अंतराळात नियोजित वेळेपेक्षा जवळपास 9 महिने जास्त वेळ घालवण्यानंतर नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतण्याच्या तयारीत आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर बँगलोर सिटी युनिव्हर्सिटीचे नाव कोणाच्या नावावर बदलले जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली म्हणून बेंगळुरू सिटी युनिव्हर्सिटीचे नाव डॉक्टर मनमोहन सिंग बेंगळुरू विद्यापीठ असे ठेवण्याची घोषणा केलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्ष द्या प्रश्नाकडे. तर महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024 ते 2025 विधिमंडळामध्ये कोणी सादर केला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अजित पवार यांनी सादर केला आहे. कोणी? तर अजित पवार यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 10 मार्च रोजी राज्याचा 2025 ते 2026 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. तर आर्थिक सर्वेक्षण हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे, जो गेल्या वर्षातील राज्याच्या आर्थिक कामगिरीची रूपरेषा मांडतो आणि आगामी आर्थिक वर्षांसाठी अंदाज देतो. तर या अहवालामध्ये सामान्यतः शेती, उद्योग, सेवा, रोजगार आणि पायाभूत सुविधा विकास अशा विविध क्षेत्रांवरील डेटा समाविष्ट असतो. तर हे राज्याच्या आर्थिक विकासाचे आव्हानांचे आणि संधींचे मूल्यांकन करते. यानंतर पुढील प्रश्न, तर लक्ष द्या मित्रांनो प्रश्नाकडे, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मध्य प्रदेश राज्यातील माधव राष्ट्रीय उद्यान हे देशातील कितवे व्याघ्र प्रकल्प ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 58वे. कितवे? तर 58वे. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर माधव राष्ट्रीय उद्यानाला अधिकृतपणे भारताचे 58वे व्याघ्र प्रकल्प म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर हे मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यामध्ये आहे आणि हे उद्यान अंदाजे 356 चौरस किलोमीटर व्यापते आणि त्यामध्ये पानझडी जंगले, गवताळ प्रदेश आणि पाणवठे अशा विविध परिसंस्थांचा समावेश आहे.
यानंतर हे उद्यान विविध वन्यजीव प्रजातींचे निवासस्थान आहे, ज्यामध्ये बिबट्या, हरण आणि बंगाल वाघांसह असंख्य पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश देखील आहे. तर भारतातील वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये हे पद्नाम एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. तर विशेषतः मध्य प्रदेशामध्ये जिथे देशातील सर्वाधिक व्याघ्र प्रकल्प आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर आसाम सरकारने जागीरोड इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव बदलण्याची घोषणा कोणाच्या नावावर केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रतन टाटाजी यांच्या. कोणाच्या? तर रतन टाटाजी यांच्या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आसाम सरकारने जागीरोड इलेक्ट्रॉनिक सिटीचे नाव रतन टाटाजी यांच्या नावावर ठेवण्याची घोषणा केली आहे. तर टाटा ग्रुप 12च्या माध्यमातून राज्यांच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या उद्योगपती रतन टाटा यांच्या आसाममधील योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कॅनडाचे पुढील पंतप्रधान कोण झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, मार्क कार्नी झाले आहेत. कोण आहेत? तर मार्क कार्नी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर माजी केंद्रीय बँकर मार्क कार्नी कॅनडाचे पुढील पंतप्रधान असतील. तर सत्ताधारी लिबरल पक्षाने त्यांची नेता म्हणून निवड केलेली आहे. तर कॅनडाची राजधानी आहे ओटावा आणि कॅनडाचे चलन आहे कॅनेडियन डॉलर. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर मित्रांनो आयफा अवॉर्ड्स 2025च्या 25व्या आवृत्तीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नुकताच कोणाला मिळाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नितांशी गोयल यांना मिळाला आहे. कोणाला? तर नितांशी गोयल यांना. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये सरकारने अलीकडेच महिलांना 2500 रुपये देण्यासाठी महिला समृद्धी योजना मंजूर केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, दिल्लीने. कोणत्या? तर दिल्ली. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर दिल्ली सरकारने महिला समृद्धी योजना सुरू केली. तर दिल्ली सरकारने महिला समृद्धी योजना लागू करण्यासाठी 5100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर लवकरच एक नोंदणी पोर्टल सुरू केले जाईल आणि एक समिती योजनेच्या अटी व शर्तींना अंतिम रूप देईल. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असलेल्या रुपे कार्डचे अनावरण केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, आपल्या महाराष्ट्र राज्याने. कोणत्या राज्याने? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मित्रांनो रुपे कार्ड लॉन्च, तर महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले रुपे कार्ड लॉन्च केले आहे. तर याचे महत्त्व काय आहे? तर हे कार्ड मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि आदरणीय ऐतिहासिक व्यक्तिमत्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचा आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी आहे. तर देशामध्ये रुपे कार्ड देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. तर अनावरण समारंभ, तर राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते एका राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये कार्डचे अनावरण करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो स्पष्टीकरण पाहूयात आपण याचे. तर महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह रुपे कार्ड सुरू करणे हे राज्याच्या सांस्कृतिक वारशाचे संवर्धन आणि महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यक्तींचे स्मरण करण्याच्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. तर स्थानिक इतिहास आणि ओळखीबद्दल अभिमानाची भावना निर्माण करताना डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या पुढाकाराचा एक भाग म्हणजे रुपे कार्ड आहे. तर हे पाऊल आर्थिक समावेशकता वाढवणे आणि नागरिकांमध्ये डिजिटल पेमेंट सिस्टमचा वापर वाढवणे हा या व्यापक सरकारी उद्दिष्टांशी सुसंगत आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर साहित्य अकादमीचा सन 2024चा मराठीसाठी अनुवाद पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सुदर्शन आठवले यांना जाहीर झाला आहे. कोणाला? तर सुदर्शन आठवले यांना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर साहित्य अकादमीने वर्ष 2024चा मराठी भाषेतील अनुवाद पुरस्कार सुदर्शन आठवले यांना जाहीर केला आहे. तर गुरचरण दास यांनी लिहिलेल्या द डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड या इंग्रजी पुस्तकाचा त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केला आहे. तर साहित्य अकादमी पुरस्कार हा भारतातील दुसरा सर्वोच्च साहित्य सन्मान आहे. तर या पुरस्काराच्या माध्यमातून जगभरामध्ये भारतीय साहित्याचा प्रचार केला जातो. यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, तर मॉरिशसच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण ठरले? तर याचे योग्य उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले आहेत. कोण? तर ऑप्शन ए, नरेंद्र मोदी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार आणि की ऑफ द इंडियन ओशन मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळविणारे पहिले भारतीय ठरले आहे. तर मॉरिशसचे पंतप्रधान डॉक्टर नवीनचंद्र रामगुलाम यांनी पोर्ट लुईस येथे भारतीय प्रवासींच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींना सन्मानाची घोषणा केली आहे. तर श्री मोदींना मिळालेला हा 21वा सन्मान आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर भारतातील पहिली रोड ट्रेन कोणी सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए व्होल्वोने. कोणी? तर व्होल्वोने सुरू केलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर व्होल्वो ट्रक्सने भारतातील पहिले रोड ट्रेन सोल्युशन्स लॉन्च करण्याची घोषणा केली. तर ज्याचा उद्देश आहे उच्च व्हॉल्यूम लॉजिस्टिक उद्योगामध्ये कार्यक्षमता वाढवणे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 21वा. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर महाराष्ट्र सरकार रस्ते विकासासाठी कोणाची मदत घेणार आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी आशियाई डेव्हलपमेंट बँकेची महाराष्ट्र सरकार मदत घेणार आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, कोणते राज्य स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए आसाम हे राज्य. कोणते राज्य मित्रांनो? आसाम हे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आसाम सरकारने म्हटले आहे की त्याचा स्वतःचा उपग्रह असेल तर यामुळे सीमेवर पाळत ठेवण्याबरोबरच महत्त्वाच्या सामाजिक आर्थिक प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी डेटा गोळा करण्यात मदत होईल. तर आसामचे अर्थमंत्री अजंता नियोग यांनी 2025 ते 2026 चा राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली होती. यानंतर मित्रांनो, तर आसामची राजधानी आहे दिसपूर. सध्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा. यानंतर पुढील प्रश्न, तर महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्प 2025 ते 2026 मध्ये महिला व बाल विकास विभागासाठी किती हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 31,907 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. किती? तर 31,907 कोटींची. यानंतर पुढील प्रश्न, तर जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी कोणती ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी दिल्ली ही. कोणती? तर दिल्ली. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 पर्यंत सलग 6 वर्ष दिल्ली जगातील सर्वात प्रदूषित राजधानी म्हणून ओळखली गेली आहे. तर अहवाल असे दर्शवितात की इतर राष्ट्रीय राजधानींच्या तुलनेमध्ये खराब हवेच्या गुणवत्तेच्या बाबतीत ते सातत्याने अव्वल स्थानावर आहे. तर हा चालू असलेला मुद्दा या प्रदेशातील वायू प्रदूषणाशी संबंधित महत्त्वपूर्ण पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक चिंतावर प्रकाश टाकतो. यानंतर पुढील प्रश्न, तर मित्रांनो 25वा प्रश्न आहे. लक्ष द्या प्रश्नाकडे. तर खालीलपैकी कोण भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रोशनी नादर बनले आहेत. कोण आहेत? रोशनी नादर. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रोशनी नादर मल्होत्रा 2025 मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत. तर त्या HCL टेक्नॉलॉजीचे संस्थापक शिव नादर यांची एकुलती एक मुलगी आहेत आणि त्यांनी कुटुंबांच्या व्यावसायिक हितसंबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका देखील बजावली आहे. तर रोशनी नादर मल्होत्रा या तिच्या परोपकारी प्रयत्नांसाठी आणि विविध उपक्रमांमध्ये विशेषतः शिक्षण आणि आरोग्य सेवेमध्ये नेतृत्व करण्यासाठी देखील ओळखल्या जातात. तर त्यांच्या संपत्तीतील वाढ, तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांचा सहभाग आणि HCLच्या वाढीचे प्रतिबिंब आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर वायू प्रदूषण क्रमवारी 2024 मध्ये भारताला कितवे स्थान देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 5वे स्थान देण्यात आलेले आहे आपल्या भारत देशाला. कितवे? तर 5वे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर IQ एअरच्या अलीकडील अहवालामध्ये भारत हा जगातील सर्वात प्रदूषित देशांपैकी एक असल्याचे उघड झाले आहे. तर जगभरातील टॉप 20 प्रदूषित शहरांपैकी 13 शहरे भारतामध्ये आहेत. तर हवेच्या गुणवत्तेमध्ये किंचित सुधारणा झाली असली तरी एकूण परिस्थिती गंभीर आहे. तर मित्रांनो, वर्तमान हवा गुणवत्ता डेटा या ठिकाणी आपण पाहून घेऊयात. तर जागतिक वायू गुणवत्ता अहवाल 2024 नुसार भारत 5व्या क्रमांकाचा सर्वाधिक प्रदूषित देश आहे. तर 2023 मधील 3ऱ्या स्थानांपेक्षा थोडी सुधारणा झाली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर खालीलपैकी कोणी जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ चॅम्पियन 2025 चे विजेतेपद पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी प्रणव व्यंकटेशने. कोणी? तर प्रणव व्यंकटेशने.
यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्याने भारतीय चलन रुपयाचे चिन्ह बदलले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तामिळनाडू या राज्य सरकारने. कोणत्या? तर तामिळनाडू. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर तामिळनाडू राज्याने त्यांच्या राज्याच्या अर्थसंकल्पातील लोगोमध्ये भारतीय चलन रुपयाचे चिन्ह बदलले आहे. तर तामिळनाडू सरकारने अधिकृत रुपया चिन्ह ऐवजी तामिळ अक्षर रु म्हणून उच्चारले जाते. तर या निर्णयावर भारतीय जनता पक्षाकडून टीका झाली आहे आणि राज्यामध्ये भाषा आणि सांस्कृतिक ओळखीबद्दल चर्चा सुरू झालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर 15व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद नुकतेच कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए झारखंडने जिंकले आहे. कोणी? तर झारखंडने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 15व्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीमध्ये हॉकी झारखंडने गतविजेत्या हॉकी हरियाणाला एक रोमांचक सामन्यात 4-3 ने पराभूत करून विजेतेपद पटकावले आहे. तर कार्यक्रम पंचकुला हरियाणामध्ये झाला. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 30वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्ष द्या प्रश्नाकडे, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोणत्या ठिकाणी मराठा शौर्य स्मारक उभारण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी पानिपत या. कोणत्या? तर पानिपत. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय, कार्यवाहीबाबतचा शासन निर्णय जारी. मुंबई पानिपतच्या काला अंब परिसरामध्ये मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या स्मारकाच्या माध्यमातून मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक पराक्रमाचे स्मरण आणि सन्मान करण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या आठवड्याच्या चालू घडामोडीमध्ये आणि या वीकली करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. तर प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, आणि उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. तर प्रश्नाकडे वळूयात. तर जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्याने भारतीय चलन रुपयाचे चिन्ह बदलले आहे? तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.